नमस्कार. आमच्या सोप्रानोज या रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये तुमचं खास स्वागत. आणि मी स्वागत कुणाचं करते हे आधी मुद्दाम सांगते. सुशील कुलकर्णी ज्यांचं ॲनालायझर हे खूपच प्रसिद्ध असलेलं एक यूट्यूबचं चॅनल आहे आणि त्या चॅनलचे संचालक किंवा सर्वेसर्वा आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना बोलवलं आहे. आणि सगळ्यात आधी तर मी खरं तुमचा आभार मानते की खास तुम्ही औरंगाबादहून आमच्या या विनंतीला मान देऊन आला आहात. तर मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की तुमच्याबद्दल मी पण खूप पाहिलेलं आहे व्हिडिओमधनं, किती परखडपणे बोलताय. तर मला ह्या सुशीलच्या मागची जी काही भूमिका आहे की सुशील कुलकर्णी ॲनालायझर ह्या सगळ्या कशा गोष्टी घडत गेल्या, म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं का की कधी यूट्यूबचं चॅनल आपण सुरू करू, किंवा काय त्याच्या मागचं काय कारण होतं? बिलकुल नाही. म्हणजे मला असं वाटलंही नव्हतं की मी यूट्यूब चॅनल सुरू करेल आणि ते एवढं छान चालेल. अच्छा. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या एका वाक्याची दुरुस्ती करतो. हां, सर्वे सर्वा हा जो शब्द वापरला ना, तो नको. तो मी काही नाही आहे. या चॅनलचा सर्वे सर्वा हा शब्द जर कोणासाठी वापरायचा असेल तर तो या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी वापरावा लागेल. खरंच आहे. ते आहेत सर्वे सर्वा. म्हणजे ते यासाठी सर्वे सर्वा आहेत की मोठं होईल का हा जो शब्द आपण वापरला होता ना, म्हणजे मी अजिबात संकोचत नाही बोलताना. म्हणजे मला कुठलाही संकोच कधी वाटत नाही. म्हणजे तुम्ही हातात कटोरा घेऊन जेव्हा रस्त्यावर फिरायला जाल तेव्हा लोकांनी मला भिकारी म्हणू नये असा संकोच कशा करता बाळगावा त्या भिकाऱ्याने, तसा मला संकोच कधी वाटत नाही. सर्वे सर्वा यासाठी नाही की माझ्या चॅनलचा म्हणजे आपल्या चॅनलचा स्टुडिओ व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी 22 लाख रुपये मला पाठवलेत फोनपे गुगल पेवरती. 22 लाख रुपये. एक, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमात जातो त्या त्या ठिकाणी भेटायला आलेली माणसं असा पाठीवरती हात ठेवतात आणि एका हातामध्ये हळूच एक कागद आणि त्यात 500ची 100ची 50ची नोट असते. अनलायझरच्या ऑफिसवर येणाऱ्या पाकिटांमध्ये याच्या आता ते सांगित तर पोस्ट तपासून बघेल पुन्हा माझ्याकडे येणारी पाकिटं, पण जाड पाकिटात किमान एक नोट तरी असते. ती 50ची असेल, 100ची असेल की 500ची असेल. पैसे असतात म्हणून मी सर्वे सर्वा नाही म्हणालो. लोकांनी हे ठरवलंय की चॅनल चाललं पाहिजे म्हणून ते चाललंय. बाकी त्याच्या मागचा सुशील कुलकर्णी नावाचा कोणीतरी माणूस आहे, काहीतरी बोलतोय म्हणून ते चाललंय असं काही नाही आहे. जे लोकांना हवंय ते बोलतोय आणि त्यामुळं माझ्यासारखे अनेक जण अजून आहेत की जे बोलतायत. मी एकटाच आहे असं नाही आहे. उगाच मी एकटा आहे असा गर्वही स्वतःला होऊ नये. म्हणजे या सगळ्यामध्ये मास्टर भाऊ तोरसेकर आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत, वेगवेगळी लोक आहेत जी हे सगळं बोलतायत करतायत आणि त्याला पुढे न्यावं असं लोकांची इच्छा आहे. त्यामुळं सर्वे सर्वा मी नाही आहे, सर्वे सर्वा लोक आहेत. दुसरं, मला असं वाटलं होतं का की माझं चॅनल सुरू होईल, तर अजिबात नाही. अच्छा. म्हणजे हे चॅनल सुरू झालं आहे म्हणजे ही कल्पनाच डोक्यात आली ती बिनकामाच्या क्षणातून. ते कसं काय? म्हणजे नोकरी गेली म्हणण्यापेक्षा ती करूच नाही अशी स्थिती आली. अच्छा. छत्रपती संभाजीनगरला वेगवेगळ्या दैनिकात संपादक म्हणून काम करत होतो. 5-6 वर्ष एकात केलं, 1-1.5 वर्ष एकात केलं, मग 6 महिने एकात केलं. असा काळ माझी सहनशक्ती कमी होती की लोकांची सहनशक्ती कमी होती माहीत नाही मला, पण पहिले 5 वर्ष, नंतर 1.5 वर्ष, नंतर 6 महिने असा काळ संपादक पदाचा तो कमी कमी होत गेला. त्याचं कारण असं आहे की संपादक पदाला जी प्रतिष्ठा असते ना ती उरलेली नव्हती. एक, अच्छा, अजिबात उरलेली नव्हती. म्हणजे अग्रलेखाशिवाय दैनिक जाऊ शकतं हे जिथं वाटतं तिथे काय कुणाकडून तरी लिहून घ्यायचं आणि छापून टाकायचं. एवढं संपादकाला काय महत्त्व द्यायचं, असं जिथं वृत्ती आता नव्याने आलेली होती तिथे आपली गरज आहे का हा मोठा प्रश्न होता. एक, आपल्या उपयोगिता बदललेल्या होत्या. म्हणजे आता वृत्तपत्रांच्या मालकाला छान बातम्या करणारा संपादक, छान लिहिणारा संपादक यापेक्षाही निवडणूक आल्यावर छान गोळा करणारा संपादक आवश्यक होता आणि ते आकडे कोटीत असायचे. अच्छा. मला कोणताही असो, बरोबर आहे. उगी एकाला झाकाण एकाला उडं करा असं करायची काही गरज नाही आहे. ही स्थिती आलेली होती आणि लोकांसाठी कोट्यावधी गोळा करत आपलं आयुष्य घालायचं आणि शेवटी आपल्या हातात काय तर त्या हिंदी डायलॉग सारखं खाया पिया कुछ नहीं गिलास थोडा बाराणा. म्हणजे बायको म्हणणार तुला काय कमवता आलं, पोरगं म्हणणार आमचा बाप संपादक होता पण हातात काहीच नाही आलं. अशापेक्षा काही नवं काम करूया म्हणून नोकरी दिली सोडून. अच्छा. आणि सोडून दिल्यावर करूया हा उत्साह दांडगा असतो. हो, कुछ करके दिखाएंगे हे उत्साह आपल्याकडे प्रचंड असतो आणि आरंभशूर मराठी माणसात तर तो प्रचंड असतो.
मी काय लाथ मारील तिथं पाणी काढेल, इथं हे करेल तिथं ते करेल, हे शक्य आहे. ज्या दिवशी खरंच नोकरी सोडली ना त्या दिवशी काय करायचा हा प्रश्न होता. काहीही करूया हा शब्द खूप सोपा असतो. हो, त्या काहीहीला काय करायचं या निर्णयापर्यंत यायचं म्हटलं की अवघड होतं. बरोबर आहे. आणि मग काय करायचं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न होता. मग अनेकांनी अनेक सल्ले दिले. कुणी म्हटलं PR एजन्सी काढ, कुणी म्हटलं ॲड एजन्सी काढ, तेवढेच 15% कमिशन मिळेल, हो, मग टक्केवारीवर जगशील. मग ती वाईट होती काय भीक मागून जगण्याची. मग टक्केवारीवर जगशील. कुणी म्हटलं PR एजन्सी काढ, राजकारण्यांच्या घरचे उंबरठे जिजव, मग त्यांच्या बातम्या मीडियापर्यंत देऊन त्या छापलेल्या काढून त्याचं मस्त क्लिपिंग करून छान त्यालाच पुन्हा राजकारण्यांना दे. मग कुणी त्याच्या मागं फिर. कुणी म्हटलं राजकारण्यांना कंटेंट पुरवठा कर. कुणी म्हटलं पुन्हा TV चॅनलला जाऊन जसं मी आधी स्टार माझाला काम करत होतो पुन्हा तिथे कुठे जमतंय का बघ. पण TV चॅनलला स्थिती अशी असते की वय झालं की तुम्हाला कोणी विचारत नाही, म्हणजे काही विचारत नाही TV चॅनलवर. अच्छा, अगदी नागव्या शब्दात सांगू, तमाशात नाचणाऱ्या बाया वय झालं की जसं मागं गाणे म्हणायला उभे असतात ना तसं म्हाताऱ्या झालेल्या पत्रकारांची अवस्था असते. त्याला पुन्हा कोणी TVवर घेत नाही, त्याला कोणी गरज म्हणून दाखवत नाहीत, काही नाही. त्याला आपलं क्लिप दुरुस्त झाली आहे का बघ, जरा कुठं हिचा पदर सरकलाय का बघ, तिच्या वेणीतले फुलं नीट आहेत का बघ, हीच कामं करण्यासाठी एडिटिंग, ज्याला असं छान शब्द आपण वापरूया. मी जरा जास्तच अतिरंजित करतोय असं वाटू शकेल, पण म्हाताऱ्या पत्रकारांची तीच अवस्था असते. त्यामुळे हे सगळे मार्ग बंद झाले होते. काय करायचं हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर खूप मोठा होता आणि त्याचं उत्तर मला सापडत नव्हतं. अशा वेळी एक गोष्ट ठरवली की आपल्याकडे किस्से खूप आहेत, राजकारण्यांचे, समाजातल्या व्यक्तींचे, चालता चालता घडलेले, ऑफिसमध्ये घडलेले असे किस्से खूप आहेत. मग या किस्स्याला आपण पुस्तक स्वरूपात करायचं का, लिहायचं का? तर आजकाल वाचतो कोण हा प्रश्न आहे. हो, म्हणजे ज्या महाराष्ट्रात साधारणतः 30,000 लायब्ररी आहेत, हो, शालेय आणि गैरशालेय, म्हणजे महाविद्यालय, शाळा आणि सार्वजनिक वाचनालय, 30,000 संख्या होते. त्या महाराष्ट्रात पुस्तकाची आवृत्ती 300 पुस्तकांची निघते. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं असावं. 300 पुस्तकांची आवृत्ती आता निघू लागली आहे. बापरे. 30,000 लायब्ररी असलेल्या महाराष्ट्रात वाचतो कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यामुळे लिहायचा प्रश्न सुटला होता. हो, मग विचार केला, हे आपण म्हणजे आमचे काही मित्र असतात की तुझ्याकडे हा खजिना आहे वगैरे असं म्हणणारे. लोकांना वाटतं आपल्याकडे तो खजिना आहे काय म्हणून. कसं असतं, तुम्ही जर खाली रस्त्यावर म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर, संभाजीनगरच्या रस्त्यावर फिराल तेव्हा खिशात 500 रुपये असलेला माणूस बऱ्यापैकी पैसेच समजतो. तो ठाण्यात आला की ते 500 त्याला 5 रुपयासारखे असतात. तो मुंबईत गेला की त्याची किंमत 25 पैसे इतकी असते. हो, पैशाचं मूल्य आहे हो, ना. हो, तसं आहे ते. म्हणजे तुम्हाला करायचं हे ठीक आहे, पण त्याचं प्रत्येकाचं मूल्य, ते तुम्हाला वाटणारे किस्से सोनं आहे, हे ते किस्से खरंच किती उपयोगाचे हेही मला माहीत नव्हतं. मग ते करायचे तर शूट करायचे आणि शूट करून त्याला स्टोअर करायचं, उद्या व्हायला पाहिजे असं म्हणून. मग मी विचार केला, नाही तरी आपलं आयुष्य प्रयोगात गेलं आहे. दुसरं काय केलं आहे आपण आपल्या आयुष्याची, प्रयोगच केले आहेत. मग एक प्रयोग करूया की आपण जे जे माहीत आहे ते सांगूया, अधिक जे काही घडू शकतं रोजचं बघून वाटतं आपल्याला ते प्रिडिक्ट करूया. अच्छा, ज्योतिषासारखं, आणि ठेवून देऊ. तारीख बिरीख येईल, या दिवशी सांगितलंय असं होईल, आणि मग पुढे महिन्या 2 महिन्या 6 महिन्यानंतर आपण त्याला बघूया की आपलंच प्रिडिक्शन किती खरं ठरतं याचा आपणच अंदाज घेऊ. म्हणजे आपल्याच आखलेला तपासायचं असा तो प्रयोग म्हणून करूया. तो प्रयोग करणं सोपं नव्हतं. त्यासाठी कॅमेरा आवश्यक होता. पुढारी सोडला होता. पुढारीच्या मालकाच्या खाली दारात बसून 50,000 रुपये मागून घेतले होते. वर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगावं लागायचं, त्यांना सांगा तुमचा संपादक खाली बसलाय, त्यांना सांगा तुमचा संपादक पगारला खाली बसलाय. आणि मग शेवटी वैतागून त्यांनी मला तो 50,000 रुपयाचा चेक दिला होता. मग त्यात मी एक मोबाईल घेतला. अच्छा, त्याच्यात काइन मास्टर नावाचं क्रॅक व्हर्जन डाउनलोड केलं. कारण कम्प्युटर घ्यायचा कुठून ना. बरोबर आहे. कम्प्युटर साधारणतः एडिटिंगचा घ्यायचा तर लाखभर रुपये लागतात. हो, त्यात प्रीमियर प्रो ओरिजिनल टाकायचं असेल तर पुन्हा वेगळे पैसे लागतात. त्यात एक क्रॅकच वापरायचं असतं. मग त्या काइन मास्टरच्या वरती व्हिडिओ एडिट करून मी स्टोअर म्हणून ठेवू लागलो. 3-4 महिने अशीच गेली आणि लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या काळात खरं सांगू की खोटं सांगू? खरं सांगा. लॉकडाऊनच्या काळात यायचं कसं हा प्रश्न होता ऑफिसवर. मी पत्रकार नव्हतो त्यामुळे पास मिळणं अवघड होतं. बरोबर आहे.
आणि बंदोबस्ताला असलेल्या लोकांची व्यवस्था करणं भाग होतं. हो. त्यांना पोलीस बिलीस असायची, ते त्यांच्या ओळखी होत्या. पत्रकार म्हणून सोळाम सोडलं तरी पोलिसांच्या ओळखीचा संबंध कायम होते ना. प्रत्येक पोलिसाची एक विशेष आवश्यकता होती, ते म्हणजे बंदोबस्ताचं काम झाल्यावर बसायचं कुठे, अशी त्यांची समस्या होती. आणि माझ्याकडं ऑफिसचे पगारीचे पैसे देऊन भाड्याने घेतलेलं एक ऑफिस होतं. अच्छा. म्हणजे बसायची व्यवस्था होती. हो. त्यांची प्यायला बसायची व्यवस्था मी केली आणि माझी जाण्याची व्यवस्था त्यांनी केली. म्हणून लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या सवयीने मला तारलं. मी रोज ऑफिसवर यायचो, माझा माणूस घेऊन यायचो, काम करायचो. शूटिंगला कोणतरी समोर लागायचं, हे पोलीस यायच्या आधी सगळं आटपावं लागायचं, कारण ते आले की पुन्हा मग ते बबच्या बाराकडीतले षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून त्यांचं एकमेकातलं बोलणं, त्यामुळे ते शूटिंग होणं शक्य नसायचं. स्टुडिओ बिडिओ तर काय आपलं कुठेही बसान करा असा प्रकार तो होता. आणि तिथे सुरू केलं ते काम, सतत 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 करत गेलो. आणि लोकांना एक दिवशी ते क्लिक झालं, आवडलं. त्याच्याही आधी मला कोरोना झाला जुलैमध्ये, ज्यावेळेला लॉकडाऊन उठायचा काळ होता. अच्छा. हॉस्पिटलमधून मी व्हिडिओ केले. अच्छा. हां, क्वारंटाईन असताना मी एकटाच आपला कॅमेरा लावायचा, समोर यायचं. आता ही कथा सांगतोय. पण तेव्हा तुमचे व्हिडिओ जायला सुरुवात झाली होती आणि त्याचे रिझल्ट पण यायला सुरुवात झाली होती. 300 400 500 लोक बघायची. अच्छा. अर्थात नुसते पडत होते, कारण मॉनिटायझेशनची प्रोसेस पूर्ण झाली होती. पण तो जो कोड असतो, एक गुगल व्हेरिफिकेशन कोड येतो आपल्या पत्त्यावरती, तो कोड फक्त टपालाने येतो. हो. देवगिरी एक्सप्रेस बंद होती, टपाल फक्त देवगिरीने येतं. अच्छा. म्हणजे तेही यायला वेळ लागला. हां, म्हणजे टपाल फक्त देवगिरीने येतं. त्यामुळं 2.5-3 महिने तो कोडच आला नाही. त्यामुळे व्ह्यूज सगळं आमचं असंच वाया गेलेलं होतं. अरे. त्यानंतर कोड आला जुलै ऑगस्टमध्ये. त्यानंतर तो कोड टाकून माझं गुगलचं अकाउंट व्हेरीफाईड झालं. आणि मग तिथून पुढे मग आता $100 कधी याची वाट बघत बसलो. पहिल्यांदा $100 आले, साधारणतः ₹9,000 पहिल्यांदा जास्त झाले होते. ₹9,000 पहिल्यांदा आले होते. आणि ती माझ्या आयुष्यातली मला सर्वोच्च कमाई वाटली होती. 90,000 पगार घेणारा मी, आपल्या बडबडीचे ₹9,000 खात्यात क्रेडिटेड इन युअर अकाउंट असा मेसेज आल्यावर आपण जग जिंकल्याचा भास निर्माण झाला होता. ते आता पुढे वाढलंय, हा भाग वेगळा, पण त्या 9,000चं महत्त्व जरा वेगळंच आहे. खरंच आहे. पण मग पर दिवशी तुम्ही किती साधारण व्हिडिओ तिथे पोस्ट करता? आता चॅनल आहेत 3. अच्छा. अनलायझर. पण मग तीन वेगवेगळ्या विषयांच्यासाठी? हो, वेगवेगळ्या विषयांसाठीचे आहेत. पण नुसते विषय 1-2 चॅनलचे एकच आहे. अनलायझर न्यूज या चॅनलचे जवळपास आता 4,29,000च्या वर सबस्क्रायबर आहेत. अरे वा. ज्याचे 22 कोटी ते 22.5 कोटी व्ह्यूज आहेत. अरे वा. 22.5 कोटी व्ह्यूज आहेत, 4,29,000च्या वर सबस्क्रायबर आहेत. हे मराठी राजकीय आणि सामाजिक विषयावरचे व्हिडिओ आपण याच्यावर टाकतो. आमचे श्रीकांत उमरीकर एक व्हिडिओ रोजचा करतात आणि माझे 2 असतात. अच्छा. त्यामुळे हे रोजचे 3. मग उगाच असं वाटलं की मागच्या वर्षी 10 जानेवारीला उगाच असं वाटलं की आपण अजून एक हिंदी चॅनल सुरू करायला पाहिजे, कारण सगळे म्हणायचे ना हिंदी खूप छान चालतं. म्हणून मागच्या वर्षी हिंदी चॅनल सुरू केलं. आणि सुदैवाने 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत त्यालाही 1,03,000, आता 4 होतील, 1,04,000 आत्ता सबस्क्रायबर त्याचे आहेत. त्याच्यावर मात्र रोज एकच व्हिडिओ पडतो, कारण बोलायचं किती याला काही मर्यादा आहे. आपणच किती बोलायचं, 10 ते 11 मिनिटाचा एक व्हिडिओ, 2 माझे मराठीचे, 1 हिंदीचा असा. आणि तिसरा एक प्रयोग केला की सुदैवाने एक गोष्ट बरी असते की तुम्ही जेव्हा संयुक्त कुटुंबात राहता तेव्हा तुमच्यावर आपसूक एक संस्कार होत असतात. खास करून तुम्ही विद्यापीठात शिकता की कुठे शिकता हे महत्त्वाचं ठरत नाही, पण आजी नावाचं जे विद्यापीठ घरात असतं ना, ते तुमच्यावर खूप छान संस्कार करत असतं. म्हणजे जगातल्या कोणत्याही विद्यापीठात जे संस्कार होत नाहीत ते तुमच्या घरातलं आजी नावाचं विद्यापीठ करत असतं, आणि ते नकळत करत असतं. भलेही ती अंगठा बहाद्दर असेल, पण ते नकळत करत असतं. म्हणजे अगदी जखम झाल्यावर किंवा पाय मुरगळल्यावर आंबे हळद रगत बोळ लावण्याची, हा शब्दही कदाचित आंबे हळद रगत बोळ मुंबईकरांना, ठाणेकरांना, पुणेकरांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण मला तो माहित आहे की ते वापरलं पाहिजे. अगदीच आंबे हळद रगत बोळ नाही मिळालं तर खडे मीठ सारवलेल्या जमिनीवर पुन्हा सारवायचं आणि त्याला गरम करून पायावर लावलं की थांबतं. हे जगाच्या कुठल्या विद्यापीठामध्ये हे ज्ञान दिलं जातं? ठसठस थांबते वेदनांची.
म्हणजे जी प्रत्येक वेळेसची ठसठस थांबणारी जी गोष्ट आहे ना ती आजी शिकवते. क्या बात आहे, वा. कुठलीही ठसठस हो. असते ते थांबायचं काम आजीच शिकवत असते. म्हणजे खोकल्याचा ठसका तुम्हाला येत असतो सतत आणि ती पटकन जाते, लेंडी पिंपरी कुस्करून मधात टाकते आणि त्याची वाफ तुम्हाला ते देते आणि ते तुम्ही पटकन मधासहित खाता आणि पुन्हा अर्धा तास आजी तुम्हाला पाणी प्यायला देत नाही, ठसका थांबतो. तीच आजी वेगवेगळ्या गोष्टी सांगून तुम्हाला घडवत असते. बरोबर आहे. माझ्या सुदैवाने माझ्या वयाच्या 35 पर्यंत मला आजीचा सहवास मिळाला. क्या बात आहे. म्हणजे वेगळं घर झालं नाही. हम्म. त्याचे कृपा माझे काका बाबा यांना देईल की आजी कोणाकडे या वादात त्यांनी म्हातारीला वेगळीकडे ठेवलं नाही, त्यामुळं ती आम्हाला आजीची मिळाली. वाटणी झाली नाही. ती आम्हाला मिळाली. ते बागबानसारखं झालं नाही, ती आम्हाला मिळाली. आणि तिनं जे धार्मिक संस्कार केले, तिनं जे शिकवलं, त्या सगळ्या शिकवल्यातून त्या अध्यात्माची, धर्माची, धार्मिक गोष्टींची ओढ लागली. आणि या ओढीला पुढे संस्कारित केलं ते माझे गुरु विवेक गळचासीने. अच्छा. सोलापूर तरुणभारतचे ते संपादक होते. म्हणजे त्यांनी काय दिलं असेल तर माझ्याच गोष्टीकडं वेगळ्या नजरेनं बघण्यासाठीची एक दृष्टी असते ती दिली. आणि मग त्यातून असं ठरलं की आपण आध्यात्मिक विषयाचं, धार्मिक विषयाचं, आध्यात्मिक म्हणत नाही मी, धार्मिक विषयाचं एक चॅनल काढूया. अच्छा. ज्यात धार्मिक ज्ञान नाही द्यायचं, अजिबात नाही. म्हणजे मी त्या कुठल्याही व्हिडिओमध्ये धार्मिक ज्ञान देत नाही, कारण मीच असं मानतो की मी ज्ञानी नाही, अजून मिळायचं राहिलंय. मी भूमिका मांडतो. इकडून जे कळलंय, तिकडून जे कळलंय, याच्याकडून जे कळलंय, त्याच्याकडून जे कळलंय, त्यातून मला काही समजलंय, माझं काही मत नक्की झालंय आणि ते माझं नक्की झालेलं मत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि ते अॅनालायझर डिवाइन या नावाने सुरू केलं. आता लोक मला विचारतात की कुलकर्णी एवढं सगळं चांगलं चालतं, मग अॅनालायझर, न्यूज हिंदी, डिवाइन असे इंग्रजी शब्द का वापरता? हे कळीचे शब्द आहेत. काय आहे, खुलजा सिमसिम असं म्हटल्यावरच दार उघडतं. हो. असं म्हटलं कीच दार उघडतं. त्याला आपण मराठीत तिळा तिळा दार उघड केलं. हो. पण त्याचा परवलीचा शब्द खुलजा सिमसिम हाच आहे. आणि ते सिमसिम म्हटलं की दार उघडत असेल ना, तर सिमसिमच म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. तिथे उघड तिळा उघड, शेंगदाण्या उघड, बटाट्या उघड असं म्हणून जमत नाही. बरोबर. या माहितीच्या अंतर्जालाचं, इंटरनेटचं दार हे इंग्रजी भाषेनं उघडतं. बरोबर आहे. म्हणजे घरात लायब्ररी प्रचंड मोठी करून ठेवली आहे हो तुम्ही, प्रचंड मोठी आहे. म्हणजे तुम्ही हा एवढा छान स्टुडिओ केला, इतका छान केलाय की बस इथं आलेल्या माणसाला बसून राहावं वाटतं. म्हणजे मलाही खूप आवडलं. म्हणजे माझ्या स्टुडिओच्या कन्सेप्ट बदलल्या तुमचा स्टुडिओ बघून. पण तुम्ही हा दार लावून टाकलाय, येऊच दिलं नाही कोणाला, काय करणार आहे, काय उपयोग आहे? बरोबर आहे. तसं माझ्याकडची माहिती मला जगापर्यंत पोहोचवायची असेल, अंतर्जालात जायचं असेल, तर तिथले परवलीत शब्द वापरले पाहिजे. बरोबर आहे. आणि ते इंग्रजी आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं उगेच भाषेचा अभिमान बाळगत हे शब्द नाही वापरायचे असं न ठरवता तेच शब्द वापरले जे नव्या पिढीला समजतील. बरोबर आहे. कारण नवी पिढी जर आपल्याकडे यायची असेल ना, ते एक लक्षात घ्या, तर तिच्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तिला कळलं पाहिजे. बरोबर आहे. हे काहीतरी आहे. म्हणजे त्याला रामायण कळायचं आहे, त्याला महाभारत कळायचं आहे, त्याला इथल्या गोष्टी कळायच्या आहेत, त्याला राम समजायचं आहे, तर त्याला त्याच भाषेत सांगितलं गेलं पाहिजे. तो आकृष्ट होईल म्हणून अॅनालायझर डिवाइन असं नाव ठेवलं. त्यालाही आता 10,000च्या आसपास सबस्क्रायबर 2च महिन्यात मिळाले. क्या बात आहे. 2च महिन्यात 10,000च्या आसपासचे सबस्क्रायबर आहेत. आता त्याचे व्ह्यूज 25 लाखाच्या आसपास गेलेले आहेत. आणि मला खात्री आहे की पुढचं वर्ष येण्याच्या आत, म्हणजे 25च्या आत, तेही लाखाभराच्या वर जाईल. आणि माझा धर्म मला कळलाय अशा पद्धतीनं सांगण्यासाठी त्या प्लॅटफॉर्म वापरता येईल. त्यामुळे या 3 प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय मांडत असतो. आता लक्षात आलंय की एवढे 3 चॅनल आणि कुठल्या विषयाच्या साठला धरून ते केलेले आहेत. मी आत्ता आज सकाळीच एक राजकीय तुमचा एक व्हिडिओ बघत होते, तर त्याच्यात तुम्ही एवढे परखडपणे बोललेला आहात. तर एक मराठी माणूस, सर्वसामान्य घरातली म्हणून मला कसं वाटतं की भीती वाटली नाही कधी कुठल्या राजकारणी लोकांच्याबद्दल असं वक्तव्य करताना, किंवा काही वाईट अनुभव किंवा काही चांगला अनुभव आलाय का त्याच्यातनं? भीतीचे अनुभव आणि चांगले अनुभव याची तुलना करत चांगले अनुभव खूप आहेत. अच्छा. भीतीचे अनुभवही खूप आहेत. वडिलांच्या गळ्याला चाकू लावलाय, माझ्या मागे माणसं लागली होती. बाकी बरेच लोक आईला वडिलाला सांगत असतात की किती बोलतो हा, त्याला सांग काही. तो एक विनोद फिरतो बघा आपल्याकडं मेसेजवरती, कोलंबसची बायको मराठी असती तर कुठे जाताय, काय करताय,
तुम्हीच गेलं पाहिजे का, दुसरे नाही गेलं तर चालणार नाही का, मी आलं तर चालेल का, अशा अनेक प्रश्नाने तो बिचारा म्हणतो की जाऊ दे राव, जातच नाही. हा विनोद आपल्याकडे फिरतो. तसं बहुतेक वेळेला आपलं कुटुंब ही आपली मर्यादा होतं. त्यांचा दोष नसतो त्याच्यामध्ये, मी त्यांना तसा खलनायक करत नाही आहे. आपली मर्यादा होतं. म्हणजे आपले मामा, आपले मामी, आत्या यांच्या मनामध्ये एक भीती असते की बाप रे काय बोलतो हा, काय होईल याचं. आणि जेव्हा अशा मार तुम्हाला बसतो ना, तो आधी आपल्या माणसांकडून बसतो. माझं मत एक आहे की आपल्या माणसांनी पाठीशी उभं राहावं. हे काय करतोय असं विचारू नये. कर डोंट वरी, आम्ही आहोत. नसतं कुणी, आम्ही आहोत असं म्हणावं फक्त. त्या वाक्याने उभारी येते. बरोबर. ते एकतर ती गोष्ट मला आपल्या माणसांच्या पेक्षा प्रेक्षकांच्याकडून खूप मिळाली. अच्छा. खूप मिळाली. खूप प्रसंग त्रासाचे कमी आहेत, पण त्या एका त्रासाच्या प्रसंगातून 1000 माणसं तुमच्या मागे उभी राहिली. मी तुम्हाला मागाशी सांगितलं ना की लोक 100 रुपये आणून देतात. कड्याला गेलो होतो कार्यक्रमाला. बीड जिल्ह्यातल्या नगरच्या पुढे कडा नावाचं गाव आहे, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे एक जोशी नावाचे गृहस्थ आले. बरं. आणि त्यांनी माझ्या हातामध्ये एक पिशवी ठेवली, अशी खताच्या पोत्याची पिशवी होती. ते 4-5 किलो गहू असतील. मी शेतकरी आहे, मला 4-5 किलो गहू नाही लागत, पण त्यांना माहित नव्हतं मी शेतकरी आहे म्हणून. त्यात 5 किलो गहू होते. आणि त्याने काय सांगितलं की मी भिक्षुकी करून जमा केलेले हे गहू आहेत. अच्छा. हे तुम्हाला देतो, हे देऊ शकतो, तुम्ही काम करत राहा. म्हणजे त्यानं लोकांकडून आणलेले गहू माझ्यासाठी ठेवावे वाटतात आणि मी बोलावं असं त्याला वाटत असेल तर ते माझं 1000 हत्तीचं बळ आहे. खरंच आहे. ती 50ची नोट. म्हणजे कोल्हापूरला गेलो तर रामनामे नावाचे एक काका आहेत, त्यांनी ते स्वतः हाताने गोधड्या शिवतात. बरं. त्यांचा व्यवसाय म्हणजे निवृत्त झालेत, काहीतरी काम असलं पाहिजे म्हणून गोधड्या शिवतात. एक गोधडी शिवायला त्यांना 8 दिवस लागतात. अच्छा. ती 1000-1200ला विकली जाते. महिन्यात ते 4 शिवतात. 4-5 हजार रुपये त्यांचं होतं. त्यातून 2-3 हजार त्यांना मिळत असतील, खर्च वजा जाता काय असेल ते असेल. अहो, जेवढे मिळतात तेवढे त्यांना गोधडी शिवून मला द्यावी वाटली आणि त्याने लिहून दिले की मायेची गोधडी. आई ग. ती गोधडी नुसत्या थंडीपासून संरक्षण करते असं नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला समाजाच्या खतरनाक माणसांमुळे कापरं भरतं ना, तेव्हा ती तुमच्यातली ऊब वाढवते. क्या बात आहे. वा. या सगळ्या माणसांची नावं घेऊन सांगतो तुम्हाला मी की या सगळ्या लोकांना असं वाटतं की हा आपला आवाज आहे. आणि जेव्हा हा आपला आवाज जपणारी माणसं असतात, जेव्हा त्या तुमच्या दिव्याभोवती अशी ओंजळ धरणारी माणसं असतात ना, तेव्हा ती ओंजळ कायम राहावी असं वाटतं. म्हणून दिव्यानी तेवत राहायचं असतं. त्यामुळं तो त्यांच्यासाठी बोलायचं आहे म्हणून त्यांना पटणारं, आवडणारं, त्यांना योग्य वाटणारं, त्यांच्यासाठी योग्य असलेलं, नुसतं पटणारं आवडणारं नाही, त्यांच्यासाठी योग्य असलेलं बोललंच पाहिजे. म्हणून अनुभव ते कमी आहेत, चांगले जास्त आहेत. हे एक. नंबर 2, आपल्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. काय घेणार आहे, मी आलेच, त्याला माहित आहे आता सळई घालणार आहेत आणि भाजणार आहेत. तसं आम्ही मेलेलं कोंबडं आहोत. आता काय व्हायचं बरं, काय शिवाय द्यायच्या राहिल्या तो. मी ब्राह्मण असल्याची जाणीव करून दिली जाते, मग जाहीरपणे सांगून टाकतो हो आहे ब्राह्मण. ओ कुलकर्णी, तुम्ही कुलकर्णी आहात. ते कुलकर्णी म्हणताना जे त्या न वर जास्त जोर असतो ना, तो कळतो. तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी वेगळं बोलावं आणि तुमच्या शिव्याही खाव्यात हे शक्य नाही. द्या शिव्या, तुमच्या शिव्या आमच्यासाठी ओव्या, मी ब्राह्मण आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माझी विचारधारा आहे. बरोबर आहे. ती मी ठरवलेली आहे. मी हिंदुत्ववादी आहे, मी ब्राह्मण आहे, मी माझ्या धर्माशी प्रेम करतो, माझ्या धर्मावर जे प्रेम करतात त्यांच्यावर करतो. आईचं कसं असतं बघा, आईचं एक स्त्री स्वतःवर प्रेम करणाऱ्यापेक्षा, म्हणजे तुमच्यावर कोणी प्रेम करताय त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, हा झाला देवघेवीचा व्यवहार. पण तुमच्या लेकराला कोणी छान म्हणणारा असेल, गोड बोलणारा असेल, तर त्याच्यावर तुम्ही जास्त जीव लावता. तसं असतं ना आईचं, की त्या आईचं हृदय असतं, हा माझ्या लेकराला जपतोय म्हणून मी त्याला जास्त जपणार. तसं माझं प्रेम माझ्या धर्मावर आहे ना, माझ्या धर्माला जे चांगलं म्हणतील
त्याला जास्त जीव लावणार. बरोबर आहे. त्यामुळं राजकीय दृष्ट्या आज माझ्या धर्माला चांगलं म्हणणाऱ्या माणसाला मी चांगलं म्हणतोय, कारण माझं प्रेम त्या राजकीय पक्षावर नाही आहे, माझं प्रेम माझ्या धर्मावर आहे. बरोबर आहे. त्याला जपण्यासाठी जे प्रयत्न करतील त्याच्यावर आम्ही प्रेम करणार. आणि साधं गणित आहे हो, म्हणजे सर तन से जुदा सारख्या घोषणा तुम्ही द्यायच्या आणि आम्ही म्हणायचं की नाही ठीक आहे, त्यांच्या धर्मात ते आवडत नाही म्हणून आम्ही काय बोलणार नाही. त्रास होतो. मी कुठल्याही विषयाचा उल्लेख केला तर माझ्या मनात भीती असते, अरे उगाच केस होईल, मग केस झाली तर उगीच अवघड होईल, जेलमध्ये जावं लागेल, म्हणून मी बोलणार नाही. माझ्या हिंदू धर्मात अशी दहशत कुणाच्या विषयी वाटायची नाहीच. किमान मी उत्तरही द्यायचं नाही. ठीक आहे, मी सरतन से जुदा म्हणत नाही, मी केस करत नाही, पण बाबांनो तुम्ही जे माझ्या धर्माविषयी चूक सांगताय, जसं सांगितलं मांसाहार करणारा राम होता. बरं, मृगया करणे या शब्दाचा अर्थ काय होतो याची तरी अक्कल या लोकांना असते का? अहो, स्त्रियांना द्यायची वस्त्र जनावरांच्या कातड्यापासून केली जात होती. सीतेने सुवर्णमृगाची कातडी स्वतःच्या चोळीसाठी मागवलेली होती. हे लिहिलंय ना रामायणात. राजे शिकार करायचे, ऋषी मुनींना बसण्यासाठी व्याघ्रासन असायचं, मृगासन असायचं. बरोबर आहे. त्याला तुमच्याकडे त्यावेळी ताडपत्र्या नव्हत्या, मग याचंच आसन करून ठेवलं जायचं. मग त्या आसनावर ऋषीमुनी बसून तपश्चर्या करायचे. देवासाठी व्याघ्रासनं होती, त्यासाठी शिकार केली जायची. शिकार हे पराक्रमाचं लक्षण होतं, अच्छा, मांसाहाराचं नाही. राजा जातोय, एका बाणात वाघाला संपवतोय, तो त्या प्राण्याशी 2 हात करतोय आणि त्यातून तो पराक्रम. म्हणजे अगदी आत्ताच्या काळामध्ये असे फोटो आहेत ना बंदूक ठेवून, हो, मेलेल्या वाघावर ठेवलेले. त्या काळात नव्हतं, ते बंदी नव्हती, लोक करत होते. मग तेच घडलं ना. मग त्यावरून तुम्ही निष्कर्ष काढणार की राम हा होता, मांसाहारी होता, आणि आम्ही ऐकायचं, त्याने शिकवायचं का आम्हाला आमचा धर्म? मग जेव्हा तुम्ही असं बोलाल तेव्हा तुम्हाला तसं उत्तर द्यावंच लागेल. बरोबर. जेव्हा तुमची भाषा फुल्या फुल्यांची असेल तेव्हाही आमची भाषा फुल्या फुल्यांचीच असेल. फुल्या फुल्या म्हणजे मी त्या फुल्या म्हणतोय, हा उगी अजून पुन्हा तिकडे शापुहाच्या महाराष्ट्रात हे काय बोलताय असं होऊ नये. तर आमची भाषा फुल्या फुल्यांचीच असेल, मग तीही वापरायची नाही का? तर तुमच्या परवानगीची वाट न बघता आम्ही वापरतो. कारण हे जर कोणीच बोललं नाही ना, तर उद्या माझ्या पिढीला हा धर्म षंढ लोकांचा होता ह्याची खात्री पटेल. आणि हा धर्म षंढांचा नव्हता, भारत नामर्दांचा नव्हता, कधीच नव्हता. आणि तो तसा नव्हता हे मला माझ्या पोराला शिकवावं लागेल. त्याला सांगावं लागेल की बाबा तू तुझ्या पोराला हेच शिकव. जर नाही शिकवलं तर आमची अख्खी पिढी आमचा धर्म बिनकामाचा होता हे समजणारी असेल, हे लक्षात घ्या. म्हणून स्पष्टपणे बोलावं लागतं. म्हणून भीती मनात राहत नाही. भीती न राहायचं कारण वेगळंच आहे. अजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात जायचो आणि शिबिरामध्ये वय 10, 11, 12, 13, 14, 15, 16 पोरं व्रात्यपणा आगावपणा करतातच. संघ संस्कारित आहेत म्हणजे अगदीच चेष्टा मस्करी करायची नाही असं कधी होत नाही. विचारधारा असते म्हणजे तसंही करायचं नसतं असं अजिबात नसतं. पोरं सहजगत्या वयात जे करतात ते करतात. एक सुनील नावाचा मुलगा आमच्यासोबत गावाकडून आलेला होता आणि दुसरा हरी. आता तो हरी हयात नाही आहे पण तो सुनील आहे. त्याचा अपघाताने मृत्यू झाला त्या हरीचा. मला वाटतं भातागळीचं किंवा अहमदपूरचं शिबिर असावं. त्या हेमंत शिबिरामध्ये थंडीचे दिवस आणि आजकालच्या सारख्या शौक पण नव्हते. म्हणजे असं लाड पूर्ण, म्हणजे आता कसं 4थ्या 5व्या वर्षीत पोरांना अंडरपॅन्ट बनियन घेतली जातात. आम्हाला ते जोपर्यंत आम्ही फुल पॅन्ट मध्ये येत नाही तोपर्यंत अंडरपॅन्ट घेत नव्हते. हे साधं गणित होतं. आणि ते आपलं आंघोळीला गेलं, पॅन्ट काढली, आंघोळ केली मस्तपैकी आणि पुन्हा टावेल गुंडाळून कपडे इकडे घालायचे राहुटी देऊन आपल्या म्हणून ते आलं पळत पळत. थंडीचे दिवस, थंड पाण्यानं आंघोळ, ते पळत पळत अंगात गरमी येऊन आलं. आणि जसाच हा तंबूत आला ते व्रात्य हरीने काय केलं की गंमत म्हणून याचा टावेल ओढायचं ठरवलं. खासकन ओढून घेऊ. आणि ओढल्यावर हे राहते आपल्या जीवाच्या आकांतानं 4-5 पोरं कसं उगाचच काय करायचं म्हणून आपलं हे असं घट्ट पकडून थांबलेला टावेल. कारण टावेल काढला की संपलंच ना, काय राहिलंच नाही ना काय.
ह्याच्या लक्षात आलं त्या सुनीलच्या की हरी पुढे आपली ताकद जरा कमी पडते, काही करू शकत नाही आपण. मग शेवटी त्याला कळलं की आता हा आपला टॉवेल ओढणार आहे. जसं त्याला कळलं की हा ओढणार आहे, त्याने टॉवेलला हात घातलेला होता, टॉवेल जवळपास अर्धा निघालेला होता, यांनी तंबूच्या कपडा असा वर टाकून दिला आणि बाहेर आला. तोपर्यंत टॉवेल निघालेला होता, म्हणजे हा पूर्ण नग्न. बघा काय बघायचं ते म्हणलं हात वर करून. आता बघा काय बघायचंय ते हात वर करून जोरात इतक्या बोलला की 50-50 पोरं तिथं बघायला जमा झाली. आता काय होतं, आपल्याकडं माणूस नागवा होईपर्यंत घाबरतो आणि झाला की पुन्हा नाही घाबरत. मग बघणाऱ्याने घाबरायचं असतं, मग बघणाऱ्याने घाबरायचं असतं. मग तो तसा राहू नये म्हणून 2-4 जण आपले कपडे त्याला नेऊन देत होते. हे घाल पटकन चल, घाल पटकन चल, आणि सगळे करणाऱ्याला रागवत होते. मला हे सूत्र कळलंय, त्याच वेळेला त्या सुनीलनं शिकवलंय. आता आमचं काढायचं काय ठेवलंय तुम्ही? काय राहिलंय? बबच्या बाराखडीला षष्ठीचे विभक्ती प्रत्यय लावून आई, बहीण, मावशी, बायको या सगळ्यांचा उद्धार झालाय. अनलायझरच्या कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या शिव्या तुम्हाला सापडतील. तुम्ही उत्तर देता सगळ्यांना? काय कशाला बघायच्या, वावा छान म्हणायचं मनातल्या मनात. बायकोनी, आईनी, बहिणीनी बघू नये याची व्यवस्था करायची. आपल्याच माणसांना ब्लॉक करायचं, त्यांच्यापासून दिसू नये म्हणून डिलीट करायचं, आणि आनंदानं ते बघायचं. शिव्या देऊन झाल्यात, धमक्या देऊन झाल्यात, बापाच्या गळ्याला चाकू लावून झालाय, माझ्या मागं माणसं लावून झाली. आता उरलंय काय? पण कुठल्याही क्षणी अशी भीती नाही वाटली की नको हे असे एवढे परखड व्हिडिओ नको टाकायला, किंवा त्याच्यावरती एवढं भाष्य नको करायला? परखड तुम्ही म्हणता, मी फक्त आहे ते बोलतो. आता या वाक्यानं परखड समजायचं की नाही हे बघणारे ठरवलं. नाही, परखड नाही, पण जे काही खरं आहे त्याबद्दल असं मोकळेपणाने बोलण्याची. नोकरी सोडली असं म्हणताना ती करता आली नाही म्हणून सोडायची अवस्था आणली, हे सत्य परखड समजायचं की नाही बघणाऱ्यांनी ठरवावं. बरोबर आहे. ज्यांची सोडली त्यांना वाटण्याची शक्यता आहे की हा फारच स्पष्ट बोलतोय. व्यक्तिनुरूप आहे. हो, मी तुम्हाला वाटेल की हा फारच स्पष्ट बोलला. अहो, मला सोडायची वेळ आणली, बरोबर आहे, म्हणून मी सोडली. कोण भाकरी सोडतं आपली? बरोबर आहे. आता सोडायची वेळ आणली, आणणाऱ्या माणसाला हा बदनामी वाटेल, ज्यांनी वेळ आणली त्यांना. ज्यांना करायची आहे त्यांना खूपच स्पष्ट वाटेल, फटकळ वाटेल, तुमच्यासारख्याला परकड वाटेल. माझ्यासाठी सत्य आहे. बरोबर आहे. प्रत्येकाचे बघण्याचं नजर वेगवेगळी आहे. ज्या नजरेने ज्यांनी बघायचं ते बघावं. मी माझं सत्य मांडत राहतो. या सगळ्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी महत्त्वाची मला वाटते, ते म्हणजे मीडिया बदलत चाललाय हे का विसरतोय? ही तर खरीच गोष्ट आहे. का विसरतोय आपण की मीडिया बदलत चाललाय? म्हणजे सुशील कुलकर्णीचं यश नाही आहे, म्हणजे मी फक्त मिळालेल्या संधीत मला मोकळेपणाने बोलता येतं म्हणून बोलतोय. माध्यमाचं एकूण स्वरूपच बदलत चाललंय ना. म्हणजे अनलायझरच्या रोजच्या प्रेक्षकांची संख्या असेल साधारणतः 5 लाख. अच्छा. रोजच्या प्रेक्षकांची. भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी किंवा अन्य यूट्यूब चॅनल्स यांचं सगळं केलं तर रोजच्या प्रेक्षकांची संख्या आहे ते 50 लाख. अच्छा, खूपच मोठी आहे ते. महाराष्ट्रातल्या कोणत्याच वर्तमानपत्राचा मिळून खप 50 लाख नाही. हो. मग माध्यम बदलते की नाही? बदलतंय. लक्ष घालणार की नाही आपण त्यावरती? बरोबर आहे. कोरोनाच्या आधी किंवा कोरोनाच्या नंतरही आधीही सांगीतिक कार्यक्रमांची संख्या मोजा आणि उपस्थितांची दर्दी रसिकांची संख्या मोजा. तुमच्या कार्यक्रमाला किती लोक येत असतील? एक खच भरलेला हॉल म्हणजे किती? 300 400. हो. मोठा किंवा अगदी फार तर फार 1000 वगैरे तुम्ही ठाण्यात घेतला असेल तर 1000 1200. काय तगडा कार्यक्रम झाला, मस्तच झाला असं म्हणाल. तोच तुम्ही संभाजीनगर, बीड यासारख्या ठिकाणी घ्याल, म्हणजे आपण तुमचाच 25 वर्षापूर्वी मी ऐकलेल्या कार्यक्रमात एकूण संख्या होती 150. हो, एकूण संख्येच होती 150. हेच गाणं तुमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही टाकून बघा, बघतात किती? 5000, 10000, 15000. म्हणजे 5 वेळा गडकरी फुल झाल्यासारखं आहे ते. 5 वेळा गडकरी फुल झाल्यासारखं. एक. नंबर 2,
5 वेळा गडकरी फुल होऊन सुद्धा जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे इकडे गायक मिळेल. म्हणून हो तेवढे युट्यूब देतं की नाही. बरोबर आहे. फायदा कशात आहे? माध्यम बदललंय ना. माध्यम बदललंय. बरं, संवाद खाली रसिकांचा चालूच आहे. हो हजारावर कमेंट आहेत, बरोबर आहे. 2000 लाईक आहेत, 10,000 व्ह्यूज आहेत आणि शिवाय डॉलरमध्ये पैसे आहेत. मग आम्ही बदललेल्या स्वरूपात बदललेल्या प्लॅटफॉर्मवर का नाही जायचं? बरोबर आहे. किती दिवस नाट्यरसिक आणि रसिकजनांना वंदन करून आता आम्ही सादर करत आहोत. गेला तो काळ. नाही आहेत 3 तास लोकांच्याकडं. नाहीये. आणि 3 तास आहेत तेव्हा ते घरी बसून पडून बघण्यासारखे आहेत. हो बघणारा वर्ग जर घरी बसून तुमच्यासाठी वेळ काढ, लोकांच्याकडं वेळ त्यांच्याप्रमाणे आहे. बरोबर आहे. शनिवार रविवारच पुण्या मुंबईत नाटकं चालतात. हो जी काही नाटकं चालतात पुण्या मुंबईत ती फिरण्याची, बघण्याची नाटकं, बायकोला घेऊन फिरण्याची नाटकं किंवा नाटक बघायला जाण्याची नाटकं ही शनिवार रविवारच चालतात ना. हो हो शनिवार रविवारच्या इतर दिवशी लोकांना घरी वेळ आहे पण तो बाहेर यायला वेळ नाही आहे. मग आपण लोकांना यायला वेळ नाही असा आरोप लोकांवर करण्यापेक्षा या नव्या माध्यमात येऊन तिथे मी काय देऊ शकतो हे का नाही बघायचं. बरोबर आहे. बरं, याच्या यशस्वीतेची किती उदाहरणं आहेत. हम्म, कोरीपाटी प्रोडक्शन, हम्म. गावरान फिल्म प्रोडक्शन, हो गावाकडच्या गोष्टी नावाचं प्रोडक्शन. फार सुंदर आहेत ते गावाकडच्या गोष्टी. मी पण किती- फॉलो करते त्याला. किती लाख रुपये कमवत आहेत ते, किती लाख रुपये कमवत हो आहेत. आपण याकडे लक्षच देत नाही. हे बदललंय. आणि अजून एक गंमत अशी आहे की हे बदलून 10 वर्ष झाली. हो आत्ता आम्हाला कळायला लागलंय की हे बदललंय. आणि जोपर्यंत आम्ही यात येऊ ना तेव्हा नवा प्लॅटफॉर्म आलेला असेल. हो आम्ही या नव्या प्लॅटफॉर्मकडं सगळ्यांनीच तेवढ्या गांभीर्यानं बघायला हवं. मग तो राजकीय विश्लेषणाचा प्रकार असेल, बातम्यांचा प्रकार असेल. म्हणजे आज TV चॅनलपेक्षा TVचे YouTube चॅनल जास्त चालतात. हो माझ्या घरात गेल्या आता 4 वर्षापासून पेपर येत नाही, न्यूजपेपर येत येत नाही. नाही. त्याच्यानंतर आम्ही टीव्हीवरच्या न्यूज पण फारच कमी बघतो. अगदी महिन्याभरातनं कधीतरी असेल तरी जिओ TV बघायला लावलेला असेल घरात. आता काहीतरी असंच आता काहीतरी. एअरटेल बिरटेलचं डिश बिश नसेल हां, तुमच्याकडे. जिओ नाही, TV हो, असेल ज्यात हो. तुम्ही हवं तेव्हा OTT प्लॅटफॉर्म बस हां. टीव्हीवर बघता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे पाहिजे तिथे फोन माझ्या हातात आहे. मला आत्ताची बातमी कळते, मला कशाला हवाय न्यूजपेपर. बस. तर त्याच्यामुळे दिल की यार जो ती काही दिलरुबा मिले ती दिलरुबा आली ना हातात. हातातच आहे दिलरुबा. कायम ते आपल्या जवळ बरोबर बघता आहे. येतं, कधीही बघता येतं, केव्हाही बघता येतं. हो मग या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा असे बदल बघतो आहोत तेव्हा येणाऱ्या नव्या प्लॅटफॉर्मवर राजकारण असो, समाजकारण असो, कला असो, क्रीडा असो की संस्कृती असो, हो या सगळ्या लोकांनी आपापल्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवर मांडायला सुरुवात केली बरोबर. तर उद्धारासाठी कोणीतरी यायला हवा, अवतारी पुरुषच यायला हवा हे सांगण्याची गरज नाही. देवाचा दशावतारातले प्रत्येक अवतार बदललेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे देव पहिल्यांदा मत्स्य अवतारात आला, कुर्मा अवतारात आला, वराह अवतारात आला, नरसिंह अवतारात आला, कृष्ण झाला, राम झाला, परशुराम झाला, बारक्या लेकरात वामनाच्या रूपानं आला, पांडुरंग बनून आला. आणि पांडुरंग बनून त्यांना सांगितलं की आता बाबा माझ्या हात कटीवर आहेत, डोळे झाकलेले आहेत, या पाया पडा, माझा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना असेल. आता पुढचा जो अवतार आहे ना तो आंतरजालाचा आहे. खरंच आहे. तो तुमच्या साह्यार्थ कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. बरोबर आहे. आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू, तो येत नसतो. तो गेला काळ प्रल्हादाचा. इथे करे आहे हानलीला आता आला वाय, हा काळ गेला. आता तो संभवामी युगे युगे त्याचा शब्द पाळतोय, तो तंत्रज्ञानाच्या रूपात येतोय. त्याला ओळखून आपण स्वीकारलं पाहिजे. आता दुर्दैवाने 52 इंची TV ठेवायला आमच्या घरात जागा आहे, पण 2x2 4 स्क्वेअर फुटात बसणाऱ्या आजीसाठी जागा नाही आहे. ते मगाच्या मुद्द्यावर येतो. हो हो त्या विद्यापीठाला आपल्या घरात जागा नाही आहे. आजी राहायला तयार नाही आहे. पोरांना आपण आजी दाखवायला तयार नाही आहेत किंवा ती स्थिती नाही आहे. तुमची खूप इच्छा असेल आजी असावी, बरोबर. पण पुण्या मुंबईत ती राहायला तयार नाही. 400-500 स्क्वेअर फुटात तिला वावरणं शक्य नाही. बरोबर आहे. जी 4.5-5 हजारात वावरते तिला वावरणं शक्य नाही. अशा स्थितीमध्ये या सगळ्या आंतरजालाला त्या विषयांनी परिपूर्ण करून त्या गरजा त्या रिक्वायरमेंट पूर्ण करणे, त्या कमतरतांची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी आपण शिकायला हव्यात. त्या शिकल्या तर आपण सगळ्याच बाबतीत नक्कीच पुढे जाऊ. आणि सुदैवाने
ह्या सगळ्या गोष्टी सांगणारी माणसं, ते ज्ञान अजूनही यावर टाकणारी माणसं खूप आहेत. ते खूप आहे. त्याला अशा स्वरूपात पुढे न्यावं एवढीच छोटी अपेक्षा. क्या बात है. म्हणूनच मी पण नेहमी म्हणते ना की रोज काही कोणी कोणाला कार्यक्रम देत नाहीत किंवा रोज माझी पण जी काही गायची भूक आहे ती मला ह्या माध्यमातून बरोबर भागवता येते. म्हणून त्या निमित्ताने आम्ही पण आमचे म्युझिक कहानिया असा एक पॉडकास्ट आम्ही इथे फक्त आर्टिस्टच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारण्याच्यासाठी असा एक सुरू केलेला आहे आणि ज्याला चांगला प्रतिसाद आहे आता पण. आणि असे तुमच्यासारख्या यूट्यूबरनी जर त्याला आणखीन जरा आशीर्वादाचा हात दाखवला तर ते जोरात पळेल. काय सहकार्याचा दाखवूया असं का हो? नाही, छत्रपती संभाजीनगरच्या कलाकारांना ठाण्यात येऊन आपलं कर्तृत्व दाखवता येतं तर मग आपण त्याच्या पाठीमागे का नाही उभं राहायचं हा मोठा प्रश्न. तर तुमच्या काय म्हणतात त्याला शुभेच्छांच्या जोरावर आम्हाला पुढे धावायचं आहे त्याच्यात. तर मला असं वाटतं की आज तुमच्याशी इतक्या मस्त गप्पा झाल्यात. वेळोवेळी तुम्हाला आता परत आम्ही त्रास देऊच तसा की कधी पण मदतीची हाक लागली तर ती आम्ही नक्की मारूया. तेव्हा तुम्ही आलात आणि आमच्याशी एवढ्या मस्त गप्पा केल्यात त्याबद्दल खूप मदतीची हाक वगैरे असं काही आभार म्हणू नका. यासाठी की या प्रेक्षकांसाठी सांगून ठेवतो की पंडित नाथ नेरळकर असं म्हणताना बाकी त्यांचे शिष्य कानाच्या पाळीला हात लावत असतील पण सगळे औरंगाबादकर कानाच्या पाळीला हात लावतात. तर त्यांनी जे औरंगाबादकरांच्या सांस्कृतिक क्षेत्रावर उपकार करून ठेवलेत ना त्याची परतफेड असं करता येणं शक्य नाही. त्यामुळे आभार बिभार असे शब्द वापरू नका. त्याच खाणीतून आलेली ही माती आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्या आवाजातला दमही चांगला माहीत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रयत्नाला सक्रिय पाठिंबा असेल एवढं नक्की. येस, नक्कीच. तेव्हा धन्यवाद आल्याबद्दल. तेव्हा रसिक हो, ह्या नवीन आमच्या एपिसोडला पण असंच तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण सांगा एकदा आमच्या सगळ्या लोकांना की सबस्क्राईब करा म्हणून. तुमच्या चॅनलला सबस्क्राईब तर करायला हवंच आहे. ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण त्या बेल आयकॉनची गडबड अशी आहे ना की नुसत्या सबस्क्राईबच्या बटनवर नाही भागत. ती घंटी वाजली पाहिजे. अशी वाजली पाहिजे की आपल्याही फोनची वाजते आणि बघितल्यावर करणाऱ्या कलाकारांची दिल की घंटी वाजत असते. त्यामुळे कृपया तेवढं बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ऑलला करा म्हणजे अजून जास्त बरं. बघा कळलं, म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलं होतं आत्ता. सो थँक्यू व्हेरी मच. परत भेटूया.